बीडच्या पाटोदा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 21 लाख रुपयांची अत्याधुनिक रोबोटिक संगणक लॅब सुरू करण्यात आली आहे। शाळेचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक प्रदीप नारायणकर यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय। या लॅबमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक शिक्षणाची मोठी संधी मिळणार आहे। सोलापूर शहर गुन्हे शाखेने सराईत दुचाकी चोर सत्यवान रामहरी भोसले याला अटक केली आहे। आरोपीने सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांमधून तब्बल 40 दुचाकी चोरल्याची कबुली दिलेली आहे। हेल्मेट हातात घेऊन एसटीने प्रवास करत तो सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणांहून दुचाकी चोरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय सुभेदारी विश्रामगृहामध्ये चोरीची धक्कादायक घटना घडली। जिल्हा परिषद सीईओच्या पाहुण्यांच्या खोलीतून रोकड आणि सोन्याची अंगठी चोरीला केली होती। या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी विश्रामगृहाचा कंत्राटी मॅनेजर कपिल देशमुख याला अटक केली आहे। त्याने चोरीची कबुली सुद्धा दिली आहे। नाफेड आणि एनसीसीएफची यंदाची कांदा खरेदी अडचणीत आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जून अखेर 2 लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट होतं। ते जुलै अखेरीची मुदत वाढवण्यात आलेली असली तरीही निकष पूर्ण करणारा कांदा मिळत नसल्याची स्थिती आहे। 10 जुलैपर्यंत जेमतेम 15,000 टन कांदा खरेदी करता आला। खरेदीचे दर निकष बदलून सुद्धा खरेदी होत नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे कमी दर्जाचा कांदा खरेदी करण्याची वेळ आलेली आहे। देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये मे महिन्यामध्ये वाढ झाली आहे। एप्रिलच्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येत 9.49% नोंद झाली आहे। जानेवारी ते मे या कालावधीमध्ये एकूण 7,29,00,000 प्रवाशांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही वाढ 1.91% इतकी आहे। विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या म्हणजे SIR कामासाठी बहुतांश शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईतील काही महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे। त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे। अनेक शाळांमध्ये अध्यापन प्रक्रिया विस्कळीत झाली असून कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त वर्गांचा भार पडत आहे। प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली होत असून या जोडीला अफगाणिस्तानातून कोरडं वारं भारताच्या दिशेने वाहत आहे। या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून मॉन्सून निष्क्रिय झालेला आहे। ओढ घेतलेला मॉन्सून या आठवड्यात सुद्धा कोसळणार नसल्याची चिन्ह आहेत। त्यामुळे हा आठवडा सुद्धा कोरडा जाणार असून 20 जुलैपर्यंत कदाचित मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। परंतु त्याचा जोर हवामान बदलावर अवलंबून असणार आहे। मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी पीओपी गणेश मूर्तींवरील बंदीला तीव्र विरोध केलाय। गणेशोत्सवाकरता शाडू माती आणि पीओपी गणेश मूर्तींनाही परवानगी असावी आणि कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये अशी भूमिका अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी मांडली आहे। नवी मुंबईत वाढती लोकसंख्या, वाहनांची झपाट्याने वाढ आणि दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी या समस्यांवर दीर्घकालीन उपाय म्हणून प्रस्तावित ठाणे इंटिग्रल रिंग रोड प्रकल्प याकडे पाहिलं जातं। 29.1 किलोमीटर लांबीचा हा रिंग कॉरिडॉर आहे आणि 22 स्थानकांचा जाळ ठाण्याच्या पश्चिम भागाला प्रथमच एकात्मिक मेट्रो सेवा देणार आहे। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। त्यासाठी मध्य रेल्वेच्या 2 एक्सप्रेस गाड्यांचा थांबा दादर आणि ठाण्यापर्यंत सीमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार मडगाव मुंबई CSMT तेजस एक्सप्रेस ही 29 जुलैपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावेल, तर मंगळुरू जंक्शन मुंबई CSMT एक्सप्रेस ही 30 जुलैपर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावेल असं मध्य रेल्वेनं कळवलेलं आहे। विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत। युडायस प्लसच्या अहवालानुसार राज्यामध्ये इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये शाळांमधून विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याचं प्रमाण अधिक आहे। प्राथमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातून शाळा सोडण्याचं प्रमाण राज्यात 0 आहे। राज्यातील 581 एसटी डेपोंपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 225 एसटी डेपोंचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलवर हा पुनर्विकास केला जाणार असून त्यासाठी अधिक काही सवलती देता येतील का याचाही विचार केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला।
राज्यभरातल्या मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनाला बसू लागला असून बाजारात आवक घटल्यानं दरात वाढ झालेली आहे। पाऊस ओसरल्यानंतर ग्राहकांची मागणी वाढल्यानं किरकोळ बाजारामध्ये फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये, आलं 280 रुपये किलो दरापर्यंत पोहोचला आहे। पालेभाज्यांच्याही किमती वाढल्या असून पुढील काही दिवस दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। दहावी बारावी याच्या पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता आज ऑनलाईन जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं परिपत्रकाद्वारे दिली आहे। या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे, असंही स्पष्ट झालेलं आहे। मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे घडलेल्या दुर्घटना तसंच 3,500 मॅनहोल्स उघडी असल्यानं महापालिका प्रशासनावर झालेली प्रचंड टीका या पार्श्वभूमीवर प्रशासन आता सुरक्षेच्या दृष्टीनं नव्या पद्धतीचं मॅनहोल बसवणार आहे। मॅनहोल रेलगाड ही चौकोनी आकाराची प्रतिकृती एका संस्थेनं विकसित केलेली आहे। त्याची प्रायोगिक अंमलबजावणी लवकरच कुर्ला विभागामध्ये करण्यात येणार आहे। पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त काही दिवसांकरता पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतलेला होता, पण दरम्यानच्या काळात पाऊस पडल्यानं धरणांमध्ये 58% पाणीसाठा जमा झालेला आहे। यंदाच्या वर्षी हवामान विभागानं कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानं खडकवासला धरण प्रकल्प पूर्ण 100% भरत नाही, तोपर्यंत पाणीकपात सुरू ठेवावी लागणार आहे। बुधवारपासून पुन्हा शहरामध्ये 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असं आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेमध्ये अधिकाऱ्यांनी महाघोटाळा केल्याचं चौकशीत उघड झालेलं आहे। या महाघोटाळ्यामध्ये तब्बल 17 अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलंय। 2,32,00,000 रुपयांची अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। बुलेटिनमध्ये आता एक ब्रेकिंग न्यूज बघूया। मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभारण्यात आलेला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प चालवणाऱ्या ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबलच्या प्रकल्प प्रमुखासह सेफ्टी ऑफिसरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीच्या ज्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ते आरोपी या घटनेमध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सोहम निकम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे आणि एएलआर कंपनीचा प्रकल्प प्रमुख अशोक कुमार सियाराम शरणगुप्ता आणि सेफ्टी ऑफिसर विजय रामराव सपकाळ या दोघांवर 9 कामगारांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा तसंच 12 कामगारांच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत झाल्या प्रकरणाचा आणि निष्काळजीपणाचा असे दुहेरी कलमांतर्गत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अजून एका सविस्तर घडामोडीकडे आपण वळूया। पिंपरी चिंचवड शहरात मोशी कचरा डेपो इथं इमारत दुर्घटनेप्रकरणी नगरविकास विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे। नगरविकास विभागानं पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केलेली आहे। यात IIT मुंबईचे भूतांत्रिक संरचना अभियांत्रिकी प्रमुख प्राध्यापक DN सिंग आणि घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ अनिल कुमार दीक्षित यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या समितीला 1 महिन्याच्या आत प्राथमिक आणि 2 महिन्यांमध्ये संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे। 8 जुलै 2026 रोजी जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेची निष्पक्ष सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी नगर विकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाने आज चौकशी समिती अपॉइंट केलेली आहे। या चौकशी समितीचे प्रमुख सन्माननीय श्रीमती शीतल तेली उगले ज्या आपल्या विभागीय आयुक्त आहेत त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे। त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे प्रादेशिक अधिकारी आहेत ते सदस्य असतील। मुंबईतल्या चेंबूरमध्ये
शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळलं आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे। उद्यान आणि रस्ते विभागाला या चौकशी समितीने क्लीन चिट दिलेली आहे। झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नाही, त्यामुळे त्याला 5 लाख रुपये दंड करण्याची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे। दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारं, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो, असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। भविष्यात अशा घटना टाळण्याकरता झाडांची नियमित तपासणी तसंच वैज्ञानिक छाटणी यासारखे उपाय सुचवण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आहे, चेंबूर दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी अहवाल समोर आलेला आहे। आतापर्यंत उद्यान विभाग यालाच दोषी धरलं जात होतं। या चौकशी अहवालात काय समोर आलंय बघा। उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष आढळलेला नाही। झाडाजवळ पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसावी। कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे। कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे। दुर्घटनेमागे अतिवृष्टी, वारं, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो। भविष्यात अशा घटना टाळण्याकरता झाडांची नियमित जोखीम तपासणी तसंच वैज्ञानिक छाटणी करावी लागणार आहे। पुन्हा एकदा सुपरफास्ट 100। मुंबईतील घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं 2,771 कोटी रुपयांचा कर्ज पुनर्रचना करार केल्यानंतर अतिरिक्त मेट्रो डबे खरेदीचा मार्ग मोकळा झालेला आहे। यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून तब्बल 12 वर्षांनंतर मेट्रो 1 मार्गिकेवर 6 डब्यांच्या मेट्रो गाड्या धावणार आहेत। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधून पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होते। सोमवार सकाळपर्यंत एकूण 49.93% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये 44.58% उपयुक्त पाणीसाठा आहे आणि अप्पत व इतरणा धरणामध्ये 28.38% इतका पाणीसाठा आहे। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन NMMT उपक्रमामध्ये महिला चालकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने महापालिकेने महत्त्वाचं पाऊल उचललंय। समाज विकास विभागामार्फत 400 महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना NMMT मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची माहिती महापौर यांनी दिली। अमरावतीमध्ये एका धाडसी चोरानं भर दिवसात जिम समोर ठेवलेला वॉटर कूलर खांद्यावर उचलून नेल्याची घटना घडली आहे। राजकमल चौक परिसरातली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली। पोलिसांकडून तपास सुरू आहे। SIR मतदार यादीच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणी जिल्ह्यामध्ये SIR मोहिमेमध्ये दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील चिखलठाणा परिसरातील भालगाव शिवारामध्ये प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून जळगावमध्ये राजकारण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील मूळचे भाजपचेच आहेत, म्हणून शरद पवारांच्या फोटोला त्यांचा विरोध असल्याचा आरोप आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी हा आरोप केलाय, तर काही नेते जाणीवपूर्वक एकत्रीकरणाला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। ठाणे महापालिकेची तिजोरी रसातळाला गेली असल्याने विविध विकास प्रकल्पांकरता निधी उभारताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे। त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास प्रकल्पाकरता ठाणे महापालिका तब्बल 400 कोटींचं कर्ज रोखे उभारणार आहे। यामध्ये 200 कोटी रुपयांचं म्युनिसिपल बॉन्ड आणि 200 कोटी रुपयांचे ग्रीन बॉन्ड करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केलेला आहे। अनेक वर्षांपासून दादर पश्चिम इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईची दुरुस्ती रखडलेली आहे। या 46 वर्ष जुन्या मंडईच्या दुरुस्तीचं काम महापालिका करणार आहे। या कामाला आता मुहूर्त सापडला असून पालिका सुमारे 2.46 कोटी रुपये खर्च करणार आहे।
गणेश मूर्तीला देण्यात येणाऱ्या घातक रंगामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो आहे। यावर्षी बाप्पाचं रंगकाम पर्यावरणपूरक रंगांनीच केलं जाणार आहे। यासाठी पालिका मूर्तिकारांना रंगाचा मोफत पुरवठा करणार आहे। सध्या वापरात येणाऱ्या रंगांमध्ये लीड, कॅडमियम, क्रोमियम आणि मर्क्युरी यासारख्या घातक धातूंमुळे जलचरांना धोका पोहोचत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलैला असून यात्रा कालावधी 15 जुलै ते 29 जुलै असा असणार आहे। या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाकरता मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात। या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री आणि प्राणी कत्तल तसंच मांसजन्य पदार्थ विक्रीवर बंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। राज्य शासनाच्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आता बनावटपणा, छेडछाड किंवा पडताळणीचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। 1 ऑगस्टपासून शासनाचे सगळे महत्त्वाचे आणि संवेदनशील दस्तावेज केवळ डिजिटल स्वाक्षरी किंवा ई स्वाक्षरीद्वारे जारी केले जातील। अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता हस्ताक्षर केलेले दस्तावेज स्वीकारले जाणार नाहीत। बुलेटिनमध्ये एक सविस्तर बातमी आहे। ठाण्यातून बातमी आहे। ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीनहात नाका परिसरात फुटओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर अचानक खाली पडला। हा बॅनर थेट एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला। दरम्यान दैव बलवत्तर म्हणूनच बाईक स्वार हा वाचलेला आहे। त्याची बाईक पडली नाही, त्याच्या मागे बसलेली जी महिला होती तिला लागलं नाही। बॅनर कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। दरम्यान संबंधित बॅनर लावण्याकरता कुणाची परवानगी घेतली होती का असा सवाल उपस्थित होतोय। तसंच कोणत्या निकषांनुसार हा बॅनर लावण्यात आला हाही सवाल आहे। धावत्या दुचाकीवर बॅनर कोसळलेला आहे। सुनील चौधरी यांनी जाहीर दिलगिरी या संदर्भातली व्यक्त केलेली आहे। महिला थोडक्यात बचावली आहे। गाडी पडली नाही, दुचाकी पडली नाही। जर पडली असती तर अधिक मोठी दुर्घटना घडली असते। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। राज्यात आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघतोय। त्यामध्ये पावसाची पहिली बातमी। राज्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस पडला असला तरी लातूर जिल्हा अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पावसानं ओढ दिल्यामुळे भर पावसाळ्यातही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। या संकटावर मात करण्याकरता जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना राबवत तब्बल 182 विहिरी आणि बोर अधिग्रहित केलेले आहेत आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू ठेवलेला आहे। वीज ग्राहकांच्या तक्रारींचं वेळेत निवारण व्हावं आणि वीज सेवेचा दर्जा सुधारावा याकरता महावितरणनं डिजिटल निर्णय घेतलेला आहे। अनेकदा कर्मचारी वेळेवर जागेवर नसतात किंवा फील्डवर गेल्याचं सांगून गैरहजर राहतात। अशा तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात। यावर कायमचा तोडगा काढण्याकरता महावितरणच्या भांडूप परिमंडळानं कर्मचाऱ्यांच्या हजेरीकरता थेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यानं लेटमार्क दांड्या यांना चाप बसणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अजनी परिसरामध्ये उद्यानात चक्क गांजाची झाडं आढळलेली आहेत। भाजप नेते मुन्ना यादव यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला। पालिका प्रशासन आणि पोलीस वर्तुळामध्ये यामुळे खळबळ उडालेली आहे। विरार डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील काम अंतिम स्वरूप घेत आहे। त्यासाठी केळवे रोड स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि कवच ही प्रणाली सुरू करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून आज आणि उद्या नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कामामुळे 5 उपनगरीय लोकल पूर्णपणे रद्द होणार आहेत। 18 मेल एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्या उशिरानं धावणार आहेत।
मुंबईमध्ये बांधकाम आणि पाडकाम यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डेब्रिज निर्माण होतं. हा कचरा कुठेही बेकायदेशीरित्या टाकला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. याला आळा घालण्याकरता मुंबई पालिका एकात्मिक बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल विकसित केलं जाणार आहे. बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर पालिकेचा वॉच आता असणार आहे. बुलेटिनमध्ये सांगलीतली एक सविस्तर बातमी बघूया. सांगलीमध्ये तडकडताई भावई उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. काळी साडी परिधान केलेली तडकडताई रस्त्यावर अवतरताच नागरिक आणि बालचमूंनी तिच्या दर्शनाकरता मोठी गर्दी केली. हातातील सुपानं मार देत तडकडताईनं पारंपरिक खेळ सादर केला आणि हा मार प्रसाद आणि आशीर्वाद मानत सांगलीकरांनी आनंदाने तो स्वीकारला. परत एकदा आपण बघूयात सुपरफास्ट 100. धाराशिवमध्ये SIR मोहिमेतील कथित अनियमिततेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. काँग्रेस नगरसेवक उजमा पठाण यांच्या संपर्क कार्यालयामध्ये BLO कडून नोंदणी होत असल्याचा दावा करण्यात आलाय. घराघरात जाऊन पडताळणी करण्याऐवजी एका ठिकाणी नोंदणी होत असल्यानं प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अहिल्यानगरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या आश्रमशाळेतील कथित आर्थिक अपहार प्रकरणातील आरोपी फरार आहे. या फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीकरता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. जळगावच्या पाचोरा इथं आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 20 समस्यांवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी दाब आणि इतर अडचणींबाबत शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी नोंदवली. महावितरणच्या उदासीनतेवर आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं आणि तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश दिले. सांगलीच्या पूर्वेकडे तालुक्यांमध्ये अपेक्षित पाऊस नसताना सुद्धा शेतकरी जोखीम उचलतो आहे आणि पेरण्या करतो आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 38% पेरण्या झालेल्या असल्या तरी तासगाव तालुक्यात केवळ 20% पेरण्या झाल्यात. पावसाचा खंड पडल्यानं पेरलेलं पीक उगवेल का अशी चिंता शेतकऱ्याला सतावते आहे.